तर राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज अथक परिश्रमाने खडतर प्रवास करत आलो इस्लामपुरात. तर इस्लामपुरात आलोय मी एक्सपोचं एक्झिबिशन बघायला. तर इथं भिन्न भिन्न प्रकारचं तुम्हाला एक्सपोचं एक्झिबिशन दिसेल. तर आज जाऊन सांगतो तुम्हाला कसा कसा विषय येतला. एक्सपो म्हणजे मला पण काय माहित नाही, तर उद्योगधंदा कोणाला करायचा असला तर त्याबद्दल काहीतरी एक्झिबिशन आहे तो मोठं. तर आलो इस्लामपुरात तळीसकर. तर आज जाऊन धावतो तुम्हाला कसा कसा विषय आहे. तर चलो कसा कसा विषय आहे तुम्हाला धावतो. तर दादा जाऊ का आम्ही आज विषय काय काय दादा, तुम्हाला काय वाटते काय काय विषय आहे? आम्ही पहिल्यांदा आलो इकडे. मध्ये सुरुवातीपासून सांगतो बिझनेस फोरम IBM इस्लामपूर बिझनेस फोरम एक्झिबिशन. हा, त्याच्यात तुम्हाला कृषी विषयक साहित्य, हा, नंतर घरगुती साहित्य, नंतर सोफा, हा, नंतर मारुती व्हॅन्स, टू व्हीलर्स, म्हणजे एक्झिबिशन सगळं जेवढं पाहिजे ते आपला जो बिझनेस असेल तो सादर करायचा आणि संपवायचा. विषय संपला. तर दादाने दिलेल्या माहितीबद्दल आम्ही दादाला मनापासून आभार आहे. आणि आज जाऊन धावतो तुम्हाला कसा कसा विषय आहे. तर लय लवकर आलो, पाट आलो. उन्हाचं जरा काळा पडलोय त्यामुळे काही विषय नाही, तेवढं पडणारच. पर्याय नाही त्याला. काय म्हणा भावा, कलर आहे तेव्हा काय जायत नाही. दुधाने अंघोळी केली तरी बी आम्ही काय गोर होणार नाही. तर आज जाऊन तुम्हाला धावतो. तर एक्झिबिशन मध्ये आज पोहोचलो जस्टच. आणि बारकी बारकी छटछूट पोर बनवली भावनीकडे. काय म्हणाल तुम्हाला, काय काय बघितलं तुम्ही आतापर्यंत? आत्ताशी आलो ना. आता जस्ट आम्ही बघितलं कडबा गुड्डे. का तर पप्पानी कडबा लय कापाय सांगितला. हातानं तुडून कोयत्यानं वैता घेतो. मग काय बघायला तुम्ही कडबा गुट्टी मशीन सप्लायचे. तर भाव आपला आले तडसकर. तर कोणाला सोलर वगैरे पाहिजे असेल तर दादाराव कसा कसा विषय सोलरचा इथं? आता आपला विषय कसा आहे माहितीये का? विषय जरा गंभीर आहे त्यामुळे कान उघडं करून ऐका. कानातलं मळ काढायला बंद करा आणि पहिल्यांदा ऐकून घ्या. विषय सोलरचा आहे, कारण जीवन मला प्रश्न आहे. आपलं वर नाव बघितलं का तुम्ही? सोलर. हा, आता आपल्या म्हणजे विषय काय माहितीये का? आपल्याकडे प्रधान सूर्यघर मोफत योजना, याच्या मार्फत आपल्याला 1 किलोवॅटला 30,000 रुपये सबसिडी आहे. आणि 1 किलोवॅटचं पॅनल आपल्याकडे अदानीचं पॅनल आहे. अदानी टॉपकॉन मध्ये येते. त्या 1 किलोवॅट मध्ये आपलं जनरेशन महिन्यात किती होतंय? 120 युनिट तयार होते. 2 किलोवॅट आहे, 2 किलोवॅटला 60,000 आहे. पण आता इथं वाढून आल्या 65,000 रुपये झाल्या. आता 2 किलोवॅट जनरेशन किती होते महिन्याला? 240 युनिट. आणि 3 किलोवॅट पासून तुम्ही सिस्टीम बसवली पुढे तर त्याला 78,000 रुपये सबसिडी आहे. 3 किलोवॅटचं जनरेशन होतं 360. आणि आपला कसा आहे, आपला एकच विषय काय? क्वालिटी मॅटर्स. विषय संपला, बाकी विषय संपला. तर चटशिरी जायचं. आणि तुमचा नंबर वगैरे काय आमच्या पब्लिकला पाहिजे आपले तुम्ही बघू शकता. त्याच्यावरती आपल्याला कॉन्टॅक्ट तर सोलरचा कोणाला बसवा असला ह्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. सगळी माहिती पण देतील आणि तुम्हाला सोलर पण बसवून देतील. वाडी रोड, वारणा हॉस्पिटलच्या शेजारी विजिट करा 100%. आणि जर तुम्हाला पाहिजे असलं तर त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर लावलाय, त्यावर चटशिरी कॉल करा आणि त्यांना विचारा काय काय पाहिजे. तर इथं राउटर वगैरे काय काय विषय लावलाय. तर काय विषय इथला? वायफाय कनेक्शन आहे काय? कुठल्या कंपनीचं आहे? प्रायव्हेट नेटवर्क आहे. कसा म्हणजे काय प्लान वगैरह वैलिड? ये डब्बा नेटवर्क है. एंड व्हाट वी डू इज लाइक वी आर अ बैंगलोर बेस्ड स्टार्टअप. तो हम लोग जो लोकल LCOs हैं, जो लोकल केबल ऑपरेटर्स हैं, उनको टेक्नोलॉजिकल सपोर्ट प्रोवाइड करते हैं. तो स्वामी वाईफाई इस्लामपुर में दे हैव बीन वर्किंग फॉर लास्ट 15-20 ईयर्स एंड वी आर देयर टेक्निकल पार्टनर्स. सो अभी ये जो रूटर देख रहे हैं यहाँ पे, ये रूटर में दिखाता हूँ. ये रूटर जो देख रहे हैं, ये रूटर भी डब्बा नेटवर्क का है. तो अभी डब्बा नेटवर्क के आने से सबसे बड़ा बेनिफिट क्या होने वाला है इस्लामपुर में कि नॉर्मली आप जियो का फाइबर लेते हो, फाइबर लेते हो, एयरटेल फाइबर लेते हो, कुछ भी जो ब्रॉडबैंड सेट टॉप बॉक्स लगाते हैं वहाँ पे रूटर, तो आपके घर तक ही इंटरनेट रहता है. लेकिन जब आप घर से बाहर जाते हो तो इंटरनेट नहीं मिलता है. डब्बा नेटवर्क से क्या बेनिफिट है कि आपका पास अगर डब्बा नेटवर्क का रूटर है तो आप कहीं भी बाहर जाओगे जहाँ पे भी डब्बा का इंस्टॉलेशन है, जैसे कि शहर के मेन हर जगह पे है या किसी के घर के पास भी है, तो वहाँ भी आपको डब्बा का नेटवर्क मिलेगा. इट्स सेम लाइक रेलवे स्टेशन से जब रेल निकलती है और रेलवे स्टेशन में घुसती है तो नेटवर्क आपको मिलता है, वैसे ही आपको नेटवर्क मिलेगा. और हम लोग का प्लान्स भी लाइक इट्स सिंपल प्लान्स, लाइक जैसा नॉर्मल है, बजट फ्रेंडली है, कोई खास नहीं है. अभी इंस्टॉलेशन वगैरह फ्री है फॉर लाइक नॉर्मल जो हर चीज़ चलता है. OTT एक्सेस भी है. एंड मूविंग फॉरवर्ड अभी हम लोग का सबसे जो खास चीज़ है वो एक और दिखाता हूँ. ये रूटर के साथ जो है ना, वी ऑल्सो हैव दिस CCTV कैमरा. सो इट गेट्स इंक्लूडेड विद द रूटर. तो आप जब इंस्टॉल करते हो तो जहाँ भी आपके घर में रूटर लगा होता है वहाँ पे आप CCTV से कनेक्ट हो जाता है. ये प्री इंस्टॉल्ड आता है. ये मुफ्त फ्री मिलता है क्या? हाँ, फ्री है. 1 ईयर का सब्सक्रिप्शन जो भी ले रहे हैं उनको फ्री है. इंस्टॉलेशन के साथ ये लगा के देते हैं. और आगे चल के हम लोग इसमें स्मोक सेंसर भी लगाएंगे. तो लेट्स सो किसी का दुकान है, उसके वाईफाई लगाया है और हमारे रूटर में स्मोक सेंसर भी लग जाता है. तो आप घर से बाहर निकले
आपका दुकान पे अगर कुछ भी हुआ और धुआं उठ रहा है, हीट टेम्परेचर बढ़ रहा है, तो आपके मोबाइल पे नोटिफिकेशन आ जाएगा कि ऐसा हो रहा है। तो बहुत सारा चीज़ है। बेसिकली ये जो रूटर है ना, ये लाइक नॉर्मल किसी कंपनी वाले रूटर से थोड़ा अलग है, हम लोग का बनाया हुआ है। तो इसमें क्या है कि जो बेस्ट बेनिफिट है कि इसको हम एक IoT डिवाइस, इंटरनेट ऑफ थिंग्स डिवाइस की तरह यूज़ कर सकते हैं। तो वो भी एक बेनिफिट है जो कि अलग बनाता है। बाकी तो रेस्ट प्लान्स वगैरह जो है वो आप देख ही रहे। तर कसं कसं प्लॅन आहे त्याचं जरा दाखवता का आम्हाला? तर डब्बा नेटवर्क तर असा विषय आहे, ही प्लॅन आहेत सगळं। आणि जर तुम्हाला यांचा संपर्क पाहिजे असेल तर इथं आहे बघा व्हॉट्सअप नंबर, त्याच्यावर कॉल करा आणि विषय हार्ड करा। आणि विषय मेन मुद्दा एवढा आहे की CPचा CCTV तुम्हाला द्यायला लागली ती सस्ता मजबूत टिकाऊ ब्रँडेड आहे। मी बघितला, मी वापरते म्हणून सांगतोय, CPचा चांगला आहे, फुकट द्यायला लागले ते, कारण ह्या विषय हार्ड करून टाका। आणि एक ऍक्टिव्हिटी आहे, स्पिन द व्हील, आओ घुमाओ, स्पिन द व्हील, इथं काहीतरी विषय आहे। इकडे बाबा कॅमेरा धर, चल मला जरा दाव, सिनेमॅटिक पद्धतीने झालं पाहिजे। अरे आमच्या नशिबात बॅगच लागणार आहे, कारण नशीब आमचं एवढं वाईट आहे, कारण आमचं नशीब एवढं चांगलं नाही की आम्हाला काहीतरी चांगलं लागावं असलं, छत्री बित्री असं मिळेल काय नाही। तर लेट्स सी वेअर इट स्टॉप्स। बघूया कसा कसा विषय आहे आपला, कसा होतो विषय। नशीब टोपी बॅग कोई नहीं, we'll give a compliment back compliment। तर यांनी डब्बा नेटवर्क आपल्याला बॅग मिळाला फुकट, संपला विषय, आणि काय पाहिजे। तर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आम्ही मनापासून आभारी आहे तुमचं, आणि तुमची पुढची पडली असतात। सॉरी, हम लोग बैंगलोर से टीम है। नमस्ते नमस्ते। तर चलो, तर डब्बा नेटवर्क तर्फे आपल्याला बॅग मिळाला, तर यातनं माळवली वाहनात म्हटलं विषय आढळतो, तेवढं मिळालं। विकास ॲग्रो मॉल। तर नमस्कार दादा, तर आपलं काय काय प्रोडक्शन आहे, तर प्रोडक्ट काय काय आपलं विकास ॲग्रोचं? शेतकऱ्याला जे गरज आहे ते सगळं मिळते, सगळं मिळतंय, म्हणजे शेतीसाठी लागणारे सगळे सामान, सगळं सगळं काय नाही असं नाही, सगळं मिळणार, सगळं मिळणार। पाक बारक्या पाईपापासून मोठ्या पाईपापासून सगळं मिळणार तुम्हाला। इंजन बिंजन HTP वगैरे सगळं पाहिजे असं सगळं यांच्याकडं। तर तुम्ही बघू शकताय सगळं यांच्याकडे सामान गच्च आहे। आणि करवत कोणाला पाहिजे असली करवत बी आहे। तर तुमचा नंबर वगैरे कुठं आहे? आपला नंबर वगैरे आमचं वाळवा पाट्याला आता नवीन झाले, वाळवा पाट्याला नवीन आहे, प्रकाश पब्लिकला जाताना का नाही हा उजव्या हाताला आहे। हा, तर सगळं होलसेल मध्ये आपल्याला मिळतं शेतकऱ्यांसाठी, सगळं होलसेल एका छताखाली सगळं मिळणार, सगळं मिळणार, सर्व काही एका छताखाली विकास ॲग्रो मॉल। तर जस्टच अथक परिश्रम करून इकडे तिकडे हुंदडून आता आलो मी ड्रोन बघायला। तर ड्रोन लय मोठा आहे, तुम्ही बघू शकता, भलाढ्य ड्रोन आहे, असं विचार नाही। कसा ड्रोन? सिनेमॅटिक ड्रोन आहे, सिनेमॅटिक। तर इथं भेटले तर आम्हाला ड्रोनचं मालक, तर कसा कसा विषय आहे दादाराव या ड्रोनचा? ऍक्च्युली चातक कंपनीचा 10 लिटरचा ड्रोन आहे। हा, 10 लिटर मध्ये 1 एकर फवारणी करतो, 10 लिटर मध्ये 1 एकर। हा, आणि 1 एकरासाठी लागणारा टाइम आहे 5 ते 7 मिनिटं। हा, 5 ते 7 मिनिटांमध्ये 1 एकर कव्हर करते। जर आपण मॅन्युअली फवारणी करायला गेलं तर साधारण आपल्याला 7 ते 8 तासाचा वेळ लागतो, 8 तासाचा वेळ लागतो। पण ड्रोनने अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्येच फवारणी होते। आणि याचं एक म्हणजे आपल्याला कोणत्याही जीवित रसायनापासून धोका नाही। आपण अगदी प्लॉट पासून 500 मीटर अंतरावरती उभा राहून सुद्धा फवारणी करतो, त्यामुळं आणि वेळेची आणि पाण्याची पण बचत आहे। जर मॅन्युअली आपण फवारणी करायला गेलं तर साधारण आपल्याला 200 लिटर 1 एकरासाठी पाणी लागतं, पण ड्रोनने आपली पाण्याची पण बचत होते। 10 लिटर मध्ये 1 एकर कव्हर होते। तर याची प्राइस किती आहे? प्राइस 4,70,000 रुपये आहे। आणि महत्वाचं म्हणजे हा ड्रोन टाईप सर्टिफाईड आहे। तुम्हाला मार्केटमध्ये बरेच ड्रोन भेटतील, पण हा ड्रोन टाईप सर्टिफाईड। आता टाईप सर्टिफाईड म्हणजे काय, तर इंडियामध्ये ड्रोन तुम्हाला जर फ्लाय करायचं म्हटलं तर DGCA ची परवानगी घेणे गरजेचं आहे, तेवढा आहे। आणि याच्या पाठीमागं जर तुम्ही आला आणि बघितलं तर याला एक UIN प्लेट आहे। जशी आपल्या 2 व्हीलर 4 व्हीलरला नंबर प्लेट असते तशी याला पाठीमागं UIN प्लेट आहे। आता UIN प्लेटचा इथं तुम्ही जर हा UIN नंबर सर्च केला तर तो कोणत्या ओनरच्या नावे आहे हे सगळं आपल्याला समजतं। याचं म्हणजे ऑन रेकॉर्ड तुम्ही हा ड्रोन वापरू शकता। आणि याला गव्हर्नमेंटची सबसिडी पण आहे। शेतकरी जर तुम्ही असाल तर तुम्हाला 40% सबसिडी आहे, ऍग्रिकल्चरल ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला 50% सबसिडी आहे। गव्हर्नमेंट पण याला प्रोत्साहित करते।
आणि एकदा चार्ज केलं हे की 3 एकर एका चार्जिंग मध्ये कव्हर करते. आणि जीपीएसचा काय विषय आहे? जीपीएस मध्ये याला ऑटोनॉमस सिस्टम आहे, सेमी ऑटोनॉमस सिस्टम आपण म्हणतो. आपण आपला गुगल मॅप जो असतोय तुम्हाला इथं इमेज दिसेल, त्या इमेज मध्ये तुमच्या प्लॉटचं जर तुम्ही 4 कॉर्नर सेट केलं, 4 कॉर्नर सेट केलं तर ते ऑटोमॅटिक अशी ग्रीड जनरेट करतोय आणि ऑटोमॅटिकली स्प्रेइंग करतोय. आपण फक्त भरायचा, त्याला हा प्लॉट द्यायचा, ड्रोन ऑटोमॅटिकली फवारणी त्याचं ते सगळं करतंय ऑटोमॅटिकली. आणि औषध संपलं की ऑटोमॅटिक रिटर्न येतंय, नंतर फिल करा. समजा तुमचा 5 एकरचा प्लॉट आहे, 5 एकरचा प्लॉट आहे आणि तुम्हाला 5 वेळा ड्रोन भरायचा. 1 एकर संपलं की ड्रोन ऑटोमॅटिक रिटर्न येणार औषध नंतर भरायचा, त्याला चालू करायचा, जिथं संपलं होतं तिथून ऑटोमॅटिक स्टार्ट होते. असं सगळं आहे, म्हणजे रिटर्न टू लॉन्च सिस्टम आहे. ड्रेस वगैरे काय? सार्थक इनोव्हेशन ही कंपनी MIDC इस्लामपूर मध्ये आहे. स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि महत्वाचं म्हणजे ड्रोन टाईप सर्टिफाईड आहे. तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, कॉन्टॅक्ट करायचा असला तर? कॉन्टॅक्ट नंबर आहे 7070569900. 4,70,000 रुपये ड्रोन आहे फक्त. लय नाही आपल्यासाठी, किरकोळ आहे. एखादी किडनी का आपण ड्रोन घेऊन टाका का, तर पंप असा खांद्या उचलून नाही परवडत नाही, ती लय कष्ट होतोय. त्यामुळे एखादा ड्रोन घेऊन टाका. तर विषय असा झालाय, चालता फिरता चालू डिजिटल कट्टावून इथं काय तर विषय आहे, तर ती सिबिल स्कोअर चेक करते ती. तर आपलाही सिबिल स्कोअर चेक करायचा आहे, एवढा काही खर्च नाही आपला, तरी पण करूया. तर नमस्कार. कसा विषय आपल्या कट्ट्याचा? आता डिजिटल कट्ट्यामध्ये आपण कसं आहे, सिबिलचे वगैरे कामं करून देतो. आता इव्हेंटमध्ये आपण मोफत ठेवलेलं आहे सगळ्या मोफत सिबिल स्कोअर वगैरे म्हणजे काय असेल ते रिपोर्ट काढून देणार आपण आता. त्याच्यानुसार मार्गदर्शन करणार. आमचे जे कंपनी आहे डिजिटल कट्टामध्ये श्री सागर सर, त्यांच्याशी माहिती घ्या. तर सागर सर नमस्ते. नमस्कार. कसा विषय आपल्या कट्ट्याचा, म्हणजे सिबिल स्कोअर वगैरे कसा काय बघायचा आपल्याला पण माहित नाही, तरी पण सांगा तुम्ही. ओके. सिबिल असा आहे की आपण जेव्हा कर्ज लागतं आपल्याला आणि जेव्हा थकलेलं असतं, जेव्हा आपण बँकेत जातो चेक करायला की अरे बापरे माझा सिबिल स्कोअर खराब आहे, त्यावेळेस बँकवाले काय म्हणतात थांबा तिथेच आणि सिबिल स्कोअर दुरुस्त आहे तो करून आणा तरच मग करा. मग लोकांचे कसे सर्वसामान्य माणसाचे प्रॉब्लेम असतात, काय असतात, छोटे छोटे असतात, काही जुने लोन घेतलेले असतात, ते थकलेले असतात. त्याच्यामुळे मग तो इश्यू येतो की अरे बापरे मला हे सुधारावायचं आहे, पण कुठं सुधारावायचं. बँकेत गेलं तर डायरेक्ट ते सिबिल खराब नसला की ते डायरेक्ट बाहेर पाठवतात आणि बाहेर आल्यानंतर त्याला पर्याय काय, तेवढा CA कन्सल्टंट यांना जर भेटलो आपण तर ते तेवढा वेळ देऊ शकत नाही. वेळ नव्हता त्यांचा आकडा ऐकला की काय म्हणतो माणसाला. हे पण आहे, म्हणजे त्याची किंमत पण जास्त आहे बाजारामध्ये. पण आपण पहिल्यांदा आपण काय करतोय, आलेल्या प्रत्येक लोकांचे सिबिल मोफत काढून देतोय. ट्रान्स युनियनचे आहेत त्याच्यावर त्यांना आपण मार्गदर्शनही करतो, म्हणजे तुमच्या बाबा काही इश्यू आहेत काय नाहीत आणि तुम्हाला सिबिल स्कोअर कसा वाढवता येईल याच्याबद्दल आपण त्यांना मार्गदर्शन करत असतो. आणि त्यात जर काही इश्यू निघाले, जसे राईट ऑफचे इश्यू असतील, सेटलमेंटचे असतील, सूट फाईल केसेस असतील, कोणी सेटलमेंट केले असतील, तर हे आपण त्यांना जे काही, आता शेवटी कसं आहे आपण बँक आणि कस्टमर ह्याच्यामध्ये काय राहतं की आपण कर्ज कशासाठी घेतो, आपली ग्रोथ होण्यासाठी आणि साईड बाय सोबत बँकेची ग्रोथ व्हावी. आपण मागच्या 10 वर्षात बघितलं की जेव्हा आपण कर्ज घेतली काही लोकांनी तर ते न भरल्यामुळे बँकाही बुडीत आल्या. होय तेवढा आहे. आणि त्या कुठे वेगळ्या बँकेमध्ये मर्ज पण झाल्या. पण इथं आपण असं करतो की समाजाचं थोडं देणं लागतं आपल्या सगळ्यांना, म्हणून आपण या लोकांना सांगतो की तुम्ही जे काही तुमचं रिमेनिंग बॅलन्स राहिलेला आहे त्यामुळे ते तुम्ही भरा आणि त्याच्या बिहाफमध्ये NOC घ्या. ते NOC घेतल्यानंतर आम्ही तुमचा जो काही जे निगेटिव्ह मार्क आहेत ते आम्ही तुम्हाला सॉल्व्ह करून देऊ, जेणेकरून तुम्हाला पुढचं कर्ज मिळण्यासाठी मदत होईल. तर आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगे, तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असला तर घ्या की. माझा नंबर आहे 8975 999 888. तर यांनी नंबर सांगितलाय. तुमचा जर काय प्रॉब्लेम असला बँकेचा तर सातशिरी कॉल करा आणि विषय गोल करून टाका. 100% तुमचा सिबिल स्कोअर चांगला करून देणार, विषय नाही जात. मॅडम चला येऊ का? चलो. तर भिन्न प्रकारचं कार्यकर्ता आपल्याला इथं बघायला भेटले ती. तर आली ती आणि छत्री जिंकली ती. मला बॅग मिळाली तिथं स्पिन करून आणि कार्यकर्ता छत्री घेऊन आली ती. नशीब गांडू तो क्या करेगा पांडू असा विषय आहे ज्या इच्छा गावाच्या. तर या गाडीचा विषय स्क्रीन वगैरे बघू शकता तुम्ही मोठे. तर गाडीचा काय म्हणजे गाडी एकदम स्वस्त आहे, 3 चक्की गाडी आहे, चार्जिंगची गाडी आहे. फक्त 80,000 रुपयाला ही गाडी भेटणार आहे तुम्हाला. या गाडीमध्ये फॅसिलिटी काय की स्मार्ट कार्डावरती ही गाडी चालवणार आहे. गाडी 4 तास चार्जिंग केल्यानंतर 100 किलोमीटर ही गाडी जाणार आहे. गाडीला जवळजवळ बघितलं तर आपण 500 kg वजन गाडी वाहू शकता. गाडीला 6 बॅटरी आहेत, त्यात 1.5 HP मोटर आहे त्या
त्या गाडीचं मेंटेनन्स 0 मेंटेनन्स आहे. फक्त 80,000 रुपयामध्ये तुम्हाला भेटणार आहे. बजाज फायनान्स अवेलेबल आहे या गाडीमध्ये. आणि बॅटरी वगैरे जी बॅटरी आहेत 6 बॅटरी आहेत त्यात. 6 बॅटरी आहेत काय? 1.5 HP याला मोटर येते. 1.5 HP ची मोटर. 1.5 HP ची मोटर येते. तर तुम्हाला मागं काय न्यात असलं तर मागं डॉलगेट टाकायचं, नीट उकवायला बाजारात जायचं. गाडी 80,000 फक्त, लय नाही खर्च. एखादी किडनी निघली तर डबल गाडी येते त्या विषय. तर RIT नेत्रा फाउंडेशन बशी तू पोहोचलोय आणि इथं एक नवीन मशीन मला दिसलंय. तुम्ही बघू शकताय ही पाला काढायचं मशीन आहे असा विषय आहे. तर ही फिरलं की पाला सगळा निघतोय. ही राऊंड फिरतय आणि पाला निघतोय डायरेक्ट. हा क्लॉकवाईज फिरतोय. हा हा ही 2 अँटी क्लॉकवाईज फिरतात. क्लॉकवाईज फिरतात. हा ऍडजस्टमेंट करता येते 4 फुटापासून 4.5 फूट वगैरे. हा हायड्रोलिक ऑइल असतं याच्यात. हायड्रोलिक ऑइल असतं का त्यात? खाली पंप आहे. हा पंप हा ट्रॅक्टरच्या फिरवलाय. हा आणि ह्यातलं ऑइल घेऊन हा पंप ह्या 4 ड्राईव्हला देतोय. हा त्यातलं एका वेळी 2 सुद्धा चालतात. हा आणि एका वेळी 4 पण चालतात. हा 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 आणि परत ते ऑइल ह्याच्यात रिटर्न येतंय. सगळे हेवी मटेरियल आहे. हा पंप वगैरे दाखवा. सगळं हेवी. तर पंप वगैरे तुम्ही बघू शकता. तर मोटर आहे. हा तर सिनेमॅटिक पद्धतीने तुम्हाला जातो कसा आहे पाला काढायचा मशीनचा विषय. तर बघा मशीन अशी आहे कुट्टी करून खाली सरीमध्ये टाकतो आणि कुट्टी करून पण खाली सरीमध्ये टाकतो काय. तर ह्या मशीनची प्राइस किती आहे दादा? साधारण प्राइस 1.25 लाखापासून 2 लाखापर्यंत आहे. 2 लाखापर्यंत आहे. तर मशीन लय हार्ड आहे. जर तुम्हाला हाताने पाला काढायचा ताप होत असला तर चटशिरी मशीन घ्या. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असलं RIT कॉलेजमध्ये करायचं. RIT न बनवले. RIT कॉलेजवर यायचं आणि कॉन्टॅक्ट करायचं त्यांच्याशी. तर जस्टच पोहोचलोय मी निकम सायकल पलूस नाही इस्लामपूर पल्सात पण त्यांची ब्रँच आहे. तर तिथं पोहोचलोय आणि त्यांचं सायकलचं दुकान आहे. विषय हार्ड आहे. तर नमस्कार मॅनेजर साहेब आपल्याला इथे भेटले ते. सर काय म्हणता, काय सेवा करू आपली? काय कसं सायकल म्हणजे कशी घेतली पाहिजे आपल्याला, कुठली घेतली पाहिजे? सायकल आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे उपलब्ध आहेत. हा आपण सायकलचा व्यवसाय हा छंदातून केलेला आहे. सुरुवातीला आपलं कन्स्ट्रक्शनचे व्यवसाय होते. मग लॉकडाऊन पूर्वी आपण सायकलिंग चालू केली. त्यात आम्हाला आवड निर्माण झाली. आवडीचं रूपांतर आम्ही व्यवसायात केलं. मग आपल्याकडे बेसिक लहान मुलांच्या सायकली 2,500 पासून 15,000 पर्यंत उपलब्ध आहेत. तसंच सिंगल स्पीड मध्ये कमीत कमी आपली साधी एक सायकल आहे रेंजरच्या 3,500 पासून उपलब्ध आहे. त्यातले सिंगल स्पीड मध्ये 15,000 पर्यंत सायकल भेटेल. तसंच गिअर मध्ये आपल्याकडे कमीत कमी 10,000ची आहे. मग त्यानंतर तुम्ही आपल्या शोरूम मधल्या कमीत कमी 50,000 पर्यंत आपल्याकडे सायकल अवेलेबल असतातच. हो. आणि जर तुम्हाला घेऊ वाटली तुम्ही म्हणाल त्या ब्रँडची, सांगाल त्या कंपनीची सायकल तुम्हाला कंपनीही पेक्षा आपण कमीत कमी 10 ते 15% डिस्काउंट मध्ये आपण देऊ. आणि विथ ॲसेसरी सुद्धा आपल्याकडून मोफत पुरवल्या जातात. विक्री पश्चात सेवात आपले तज्ज्ञ एक्सपर्ट आहेत. शिमानो सर्टिफाईड आपले मेकॅनिक आहेत. ते सुद्धा सायकलच्या छंदातूनच इकडे आले. ते आज कामगार म्हणून आहेत. ते सुद्धा नादातनं ते सायकलला आपल्याकडे आले. त्यामुळे विक्री पश्चात सेवा पण आपली भेटेल चांगल्या प्रकारे. तर चालते. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आम्ही मनापासून आभार आहे. एकदा सेवेची संधी पण द्या आम्हाला. 100% शोरूमला येणार. धन्यवाद. तर हे पण ते जे शेमानोचे काय तुम्ही सर्टिफाईड टेक्निशियन आहे ती. आणि टेक्निशियनना घेऊनच आलोय मी इथं येताना आज ब्लॉग करायला. तर बारकी पोरं सुद्धा आली ती प्रदर्शन बघायला. आणि प्रदर्शन बघून आता मी निघालो घरला. तर आजचा विषय झालाय गंभीर. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. मी भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चलो करा, चलो.